तर गाईज आमच्या सर्वात डेंजर ॲक्सिडेंट झाले, बघू शकता तुम्ही. सकाळ सकाळी गीताने मस्त गुड न्यूज दिलेली आहे. गीता ताई गुड न्यूज म्हणजे रडली, काही रडायला लागली. काहीच गीता रडायला लागली. नको रडू नको रडू. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो आता मस्त सकाळ सकाळी तर गाईज आता सकाळ सकाळी गीताने मस्त गुड न्यूज दिलेली आहे. गीता ताई गुड न्यूज म्हणजे गुड न्यूज 30 तारखेला बोलतो आम्ही चालले, बोलतो आमच्या रूम वरती. मी जाणार नाही, मी भाड्यात येणार आहे बोलतो फोन आलता आणि आता बोलते बिल्डरचा फोन आलता आणि बोलते 30 तारखेला बोलते त्यांच्या फ्लॅटची चावी भेटणार आहे. तर आता ही चालली भाई बदलापूरला. आता रडू नको, कांदा सोलते म्हणून. मग तुला करमल का? नाही करणार रे, बाबाला इकडची एवढी सवय रे. एक दिवस मी राहणार. मग काला जाते, विकून टाका तो घर, भाड्यात देऊ. आधी बघू ना 2-3 महिने राहून. ओके. कारण बघ रे, हे कामावर मी एकटी कशी राहू, मला नाही करमणार. तुमची सवय मला इकडची. नाही सवय तुला आमची एवढी. मी 2 मिनिटं या इथं बाजूला तरी 2 मिनिटं माझ्या रूम मध्ये नाही थांबत. ओके. तर हिचं असं झालंय की हिला जायचे पण नाही, पण जायचा फ्लॅट वर जायचे तिला. नाही खरं म्हणजे खरं. अरे काम कर, रूम माझ्या नावावरती करून, माझ्या नावावरती करून टाकतो रूम. रोज ब्लॉग बनवून तिकडं. तर काही चला आता मस्त मला लय भूक लागले. आता मस्त बुर्जी बिर्जी खातो आणि मला जिमला पण जायचे. रात्री बघू, रात्री घेतो आपण सोनारपाड्याला जाणार आहे आपण सोन्याकडं. तर आणि मित्रांनो मला एक सांगायचे, मला तर डोका चालले काहीतरी बिझनेस टाकू. तर कमेंट मध्ये सांगा काय टाकू. कपड्याचं दुकान टाकू, हॉटेल टाकू, मंचुरियनची नाही काही नक्की कमेंट करा की काय बिझनेस टाकू. कपड्याचं दुकान टाकू. जर कपड्याचं दुकान टाकला तर तुम्ही येणार कपडे घ्यायला तर टाकतो. तर चला काही मस्त पैकी आता बुर्जी बनते ना, बुर्जी खाऊ ना, मग आपला प्रवास चालू करू आपण. काय बोलते 30 तारखेला. वा वा काय गाणं आहे. माझी इच्छा नाही. बिल्डर चावी देऊ नको लवकर. मस्त गीता शेटने सकाळ सकाळी गुड न्यूज दिली. मी जाम खुश झालो. पण गीता काही खुश दिसत नाही, लय उदास वाटते ती. टेन्शन आले, माझी इच्छा नाही. काय करू आता. जाऊ दे, चालू आपली बुर्जी बनव. रडली, काही रडायला लागली. काहीच गीता रडायला लागली. नको रडू नको रडू. आईला कांदा कापल्या मग रडते त्या आईची तुझ्या. तर चला काहीच मस्त जाऊ आणि मग नाश्ता वगैरे करू, नंतर मग निघू बाहेर. तर गाईज आमच्या सर्वात डेंजर ॲक्सिडेंट झाले, बघू शकता तुम्ही. काय नशिबा तू नाही भेटला, उलट तुझं काम पिढ होता. अरे जानता पैसा क्या करना, 50 ये कालो चला मित्रांनो, आता मी जस्ट घरी आलो.
नाही एकदम डेंजर ॲक्सिडेंट झाला. काय झाला त्या गाडीचा ना मोठ्या गाडीचा ब्रेकच फेल झाला आणि डायरेक्ट ठोकला त्यांनी. तर 3 जण वाटतं ICU मध्ये असं वाटतं मला. तर मी आलो घरी मस्त बोलत चपात्या बुर्जी खावा आपला. आणि गीता शेठ बरीच ना? बरी आहे ही बघ कशी बघते. तर चला गाई थोडा खातो ना. मग आता वाजला 2, मग 4 वाजता जिमला जाईल मी. तर चला. तर चलो गाईज अब अभी हम आ गए है जिम को. गौरव शेठची बॉडी बघा, माझी शेठ बॉडी बघा. कोणता बायसेप मोठा आहे कमेंट करून सांगा बरं का. हात कुठे करा असा बायसेप कर ना असा. मावशी मावशी झाली बॉडी. पोरी पटतील का? तुमची पोर देता का? तुमची पोर देता का? तुमची पोरगी नको. अहो तुमच्या पोरीला असा हँडसम पोरगा भेटेल का? मावशी कोणाची बॉडी भारी आहे? दोघांची झाली पोर एकच आहे तुम्हाला पण. जिमवरून आलोय. गीता शेटने मस्त हाफ फ्राय बनवले माझ्यासाठी. रोहिता दातांका तब्येत डाऊन आहे जरा. हे गप सुंदरी बघू. तुका पिझ्झा आहे हा कच्चा वरचा अख्खी कच्ची अंडी आहेत. मला मी कसा खातो जिम मध्ये. का दे बरे खाते का तू? अंडू खाते? उलटी होईल अंड्यांच्या. बरं चांगलं लागतं. नवीन काय काय करते. चिंगम लावलाय जाता. जा फिकून जा. इथे खाते का? खाला जायला एवढा भारी ना खाशील ना. डायरेक्ट बॉडी होईल बॉडी. काय नाही कच्चं लागतं उलटी होईल. कोण उलटी? असं खाल्लं बाहेर की बॉडी होईल. असंच बरी मी झाडा कशा ढोल असंच बरा स्लिम ड्लिम. कच्च्या कालाची असंच बरा स्लिम ड्लिम. काय स्लिम बघ स्लिम बघ आई. काय असंच बरा याला बोपल्या परत चिंगम कसा करायचा? काल्या असं झालं बोपल्या का चाललं नाही मध्ये काही बाया असं चाललं. तर तू स्लिम याला स्लिम म्हणतात. गाई तर चला आता मस्त जिमवरून आलो. आता खातो वगैरे आणि मग नंतर बघू मग काय विषय. अशी जाडी बटाटी करणारे बायको. बटाटी सोल एवढी जाडी करणार की तिला उचलून शकत लागणार विषयी अशी करणारे. टेन्शनच नको डायरेक्ट एवढी मोठी करायची. तिला जेजुरीला चढताना मग आली नाही पाहिजे. हसते काय अशी दाता आई एवढी स्लिम नाही. आई जाम स्लिम आहे तू. ती बोल आईस्क्रीम हा किती पला पण. चला काही पटापट कच्च्या अंडी खाऊन घेऊ नंतर मला भेटतो. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. आणि मित्रांनो तुम्हाला कुठले ब्लॉग जास्त आवडतात? शर्तींचे ब्लॉग आवडतात का घरचे ब्लॉग आवडतात का आपले मारामारी फार्म हाऊसचे भांडण प्रँक कॉल कुठले ब्लॉग आवडतात मला कमेंटमध्ये सांगा. कारण शर्तींचे मी आता 2-3 ब्लॉग बनवले. तसा पहिला तसं प्रेम नाही भेटलं. तुमचा व्ह्यूज मला जास्त भेटले नाही. तर तुम्हाला शर्तीचे ब्लॉग आवडत नसतील तर तसं मला सांगा. म्हणजे आपण स्किप करून टाकू डायरेक्ट. कारण आपले घरचे आणि अशी भांडणाचे ब्लॉग असलेले व्हायरल होतात आणि असे तुम्ही प्रेमच दाखवत नाही. तर तुम्हाला कुठले ब्लॉग आवडतात मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मी जास्तीत जास्त तसे ब्लॉग बनवा. तर चला मित्रांनो ब्लॉग इथं एंड करतो. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. कोणी विसरू नका. बाय बाय.